नमस्कार. तर आज आम्ही पिशोरला जात असताना या रस्त्याने कायमस्वरूपी आमचा वापर आहे. कारण मी चिंचोली लिंबाजीचा असल्यामुळे आम्हाला पिशोर पोलीस स्टेशन आहे किंवा दवाखान्याचं काम असो तो बरेच जण चिंचोलीहून पिशोरला त्या ठिकाणी जात असतात. तर बऱ्याच दिवसापासून जी अडचण या रस्त्याची आहे तीच अडचण या ठिकाणी दिसून येत आहे. आमदार बदलले, खासदार बदलले, बांधकाम विभागातील कर्मचारी बदलले, पण जी स्थिती ती स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. आपण पाहू शकता या जांभळी घाटापासून तर मोहडीपर्यंत या रस्त्याची दुर्दशा आहे, जशी न तशीच आहे. हे वरती दगड या ठिकाणी आलेले आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी मोटरसायकल जात असताना ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहे. आता थोडा टाइम झाला एक मुलगा त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन पडला, त्याच्याबरोबर महिला त्याच्या सोबत होती, त्या महिलेलाही त्या ठिकाणी लागलेला आहे. तर असं किती दिवस या ठिकाणी चालेल? कारण अरे किती हाल या ठिकाणी झालेले आहे. आत्ताच एक मुलगा एका महिलेला घेऊन मोटरसायकलून या ठिकाणी पडलेला आहे. त्या महिलेला बऱ्याचपैकी या ठिकाणी लागलेला आहे. तर या रस्त्याने वापरत असताना ऍक्सिडेंट होत आहे आणि बऱ्याच जणांना अपंगत्व या रस्त्याने येत आहे. तर नेमकं प्रशासनाने व बांधकाम विभागाने झोपेचं सोंग या ठिकाणी घेतलेलं आहे का? कोणताही प्रतिनिधी आमदार असो खासदार असो या रस्त्याविषयी लोकांना कामाविषयी